मस्त छान बनवल्या राधाताई भाजी तुम्ही तर. हो चांगली झाली का? हो मस्त झाली भाजी. तुमचे भाऊ पण म्हणत होते की भाजी छान झाली आजची म्हणून. मी म्हटली राधाताईनं बनवला म्हटले. तर माहित आहे राधाताई का म्हणत होते? हा म्हणूनच चांगली भाजी झाली म्हणत होते. का वहिनी काही पण माझ्यापेक्षा तर तुम्ही स्वयंपाक छान करता. आली का तर बेबी ताई येणार आहे म्हणत होती ना गुड्डी. का माहित बापा, पण मस्त ढोकळा लागला नाही काल गुड्डीनं आणला तर छान लागला ढोकळा. हो पिंकी म्हणत होती ना मीच बनवलं म्हणून. दोघेही बहिणी हुशार आहेत वाटते. हा आपल्या मम्मीला एकही कामं नाही करू देत असते, दोघेही जणी करत असते. गुड्डी मोठी कामचोरपणा करते. पिंकी करू लागते म्हणा स्वयंपाक बिंपाक, आपल्या मम्मीला मदत करू लागते. पण गुड्डी ना करूच नाही लागत. हो का? हा आता मोठी बहीण आहे ना म्हणून ते करू नाही लागत. मग बरोबर करेल. बहिणी बहिणी राहिला तर तसंच होते. हो ते तर आहे म्हणा, बहिणी बहिणी असलं की हेवाखोरपणा होतेच. तरी पण ना त्या गुड्डीला नाही आहे तेवढा स्वयंपाका बिंपाकाचा नाही का. पिंकीला स्वयंपाका बिंपाकामध्ये रुची आहे. काही पण बनवते ते, आणि काही बनवला की मग आमच्या घरी आणून देते. चांगला आहे ना. पण इथं बनवून दे म्हटलं तर नाही ऐकत. लहान होत्या तशा राहत होत्या, आता तर राहायलाच नाही पाहत बा. हा त्यांची काही गलती नाही आहे म्हणा, आता ते बाहेरच राहतात. हा 2-4 दिवसासाठी येतात तर मग का. राधाताई उद्या इडली बनवून का? बनवून ना तर. खूप दिवस झाला सोनू ना मम्मी इडली बनव म्हणून राहिला. मी हो हो म्हणत जाते ना टाळत जाते. टाकून द्या ना तर वहिनी डाळ, मग आताच टाकून द्या. मग सायंकाळी पिसून टाकू डाळ, म्हणजे सकाळी मग नाश्त्यामध्ये चांगलं होईल इडली खायला. 5-6 घंटे भिजले पाहिजे डाळ वगैरे, डाळ तांदूळ नाही का. मग त्याच्यानंतर पिसलं तर चांगले होते. रात्रभर पिसून ठेवला तर दुसऱ्या दिवशी मग छान इडल्या बनतात. हो पीठ फनफनला पाहिजे ना तो बॅटर. थोडासा सोडा टाकला की छान होतात ना ताई इडल्या. नाही नाही वहिनी सोडा बिडा नाही टाकायचा. हो का? हो सोडा नाही टाकायचा वहिनी. राधाताई तुम्ही किती वाटे टाकता मग उडदाची डाळ आणि तांदूळ? मी तर माहित आहे का वहिनी 2 वाट्या उडदाची डाळ टाकते तर 4 वाट्या तांदूळ टाकते. आता आमच्या इथं एवढे सारे लोक आहेत ना तर त्याच्यामुळे मी 2 वाट्या टाकते उडदाची डाळ आणि 4 वाट्या तांदूळ. 2 वाट्या उडदाची डाळ म्हणजे 1 वाटी उडदाची डाळ तर तो 2 वाट्या तांदूळ असं ना. हो वहिनी मी तर माहित आहे का राधाताई 1 वाटी उडदाची डाळ टाकते आणि 3 वाट्या तांदूळ टाकते. नाही नाही वहिनी तेवढ्या जास्त होते तर प्रमाण तांदळाचा. हो का? 1 वाटी उडदाची डाळ आणि 2 वाट्या तांदूळ असं टाकायचं. आता जेवण झाला की मग टाकून देते नाही का. ह्या पोरीबारीन नाही बोलवून टाकीन, जास्त टाकून देते. 3 वाटी उडदाची डाळ टाकते आणि तांदूळ मग 6 वाट्या टाकून देते. लागेल ना तेवढा? हो लागेल ना वहिनी, मग मुलंही दिवसभर खातात ना. हो सोनू तर मग जेवणच नाही करत, भात जेवतच नाही, त्याच्यावरच राहते दिवसभर. वहिनी लाडूनं खाल्लं का थोडासा भात वगैरे? हो खाल्लं. हे विशाल सोनू आणि तुमचे भाऊ जेवण करायला बसले होते ना, तुम्ही आंघोळ करत होते तेव्हा खाल्लं सगळ्यांजवळचा एक घास असा. म्हणूनच ना वहिनी मी आंघोळीला गेली. मी इथं थांबली असते की नाही आता भात नाही खाल्ला असता तिने. दूधच पाहिजे म्हणते मग मी दिसले का. घरी ना परीच्या बरोबर मग हेवेनी खाते थोडासा. हो हेवेनीच खातात ना मुलं. परी दंडावत असेल नाही आता, कुठं गेली बाबा म्हणत असेल लाडो. माहिती आहे वहिनी आम्ही आलो तर आई तिला तिकडे दुकानाकडे घेऊन गेली म्हणून, नाही तर बापा रडली असती खूप. रात्री आला होता रेखाचा फोन, म्हणत होती आई कुठं आहे आई कुठं आहे म्हणून विचारते म्हणून, आणि लाडो लाडो करते म्हणत होती. आईकडे नेऊन दे मला, आईकडे नेऊन दे, चल आईकडे अशी म्हणते म्हणे. मग बोलली का परी फोनवर तुमच्यासोबत? नाही नाही त्या रेखाना ना तिच्या समोर नाही केला फोन, झोपली म्हणे आताच. तर मग लावला. तिच्या समोर केला असतं की नाही तर मार रडली असती, मला आई जोडेच नेऊन दे आईकडेच नेऊन दे म्हणून. रेखा नाही गेली का माहेरी? गेली होती ना वहिनी माहेरी गेली होती. 8 दिवस राहीन म्हणे, पण 4 दिवसातच वापस आली. काऊन? आता त्यांच्या इथं लहान मुलं बाळा आहेत नाही. परीला ना तिथं करमतच नाही, नुसती रिंग रिंग करते म्हणते, तिथं खेळत नाही म्हणते, काही नाही, नुसती अंगावरच राहते म्हणते आणि मग ताप वगैरे काढून घेते. ते कधी गेली मामेच्या गावी परी की तिची तब्येत बिघडतेच. तिथला वातावरण वगैरे हवामान सूट नाही होत असेल तिला. हो नाही होत तिला तिथला वातावरण वगैरे सूटच नाही होत. कधी जाते ना 4 दिवसासाठी जाते तर 2 दिवसातच वापस येते. आत्या मम्मी झालं का जेवण? नाही ना सुरू आहे. काऊन जेवते का? नाही नाही मम्मी. अरे सोनू लाडो कुठं आहे ना भाऊ जवळ बसली आहे. जेवा ना पटापट. काऊन तर सोनू आत्या मम्मी लुडो खेळाल का तुम्ही? नाही नाही सोनू आतापर्यंत कामच झाले. तुझ्या आत्यानं पण स्वयंपाक बिंपाक केला नाही म्हटली तरी केला. आता आत्या पण थकल्या असतील. आता जेवण की झाला की थोडा वेळ आराम नाही करतील का? का आत्या आराम करते? झोपायसाठी आली का आत्या इथं? रात्र आहे ना झोपायसाठी, मस्त खेळून ना आत्या. समजत नाही का तुला? ऐकायला नाही येत का म्हणली तर मी? वहिनी बरोबर म्हणते ना सोनू, का झोपायचं आहे दुपारी, मस्त खेळू मजा येते. हो हो सोनू खेळून. थोड्या वेळ थांब बाबा, जेवण होऊ दे आणि मग लाडोला झोपवते. लाडो जागी राहिली ना तर खेळू नाही देणार. अरे सोनू काऊन रडून राहिली लाडो? पाय बरं पडली तर नाही? कुठे ठेवलं तिला? लाडो ये इकडे इकडे इकडे. अरे काजला लाडो.
रे लाडो, दादा रागवला का बेटा तुझ्यावर? नाही आई, मी तर मस्त पकडलो होतो, मस्त खेळवत होतो. इकडे बोट दाखवला आणि रडायलाच बसली. वहिनी झोपेला आली ना लाडो म्हणून. वेळ झाली ना आता तिची झोपायची. हो का? आता जेवणही नाही झाला, जेवही नाही देणार हे. काही नाही होत ना, मांडीवर घेते आणि जेवते. थोड्या वेळ खेळवा ना बेटा. थोड्या वेळ खेळवा लाडूला, जेवण करू द्या ना त्याला. नाही नाही वहिनी, ते आता जाणारच नाही त्यांच्याकडे. झोपेला आली ना पक्कीच ते आता. आता पहा थोड्या वेळात नाही तर झोपते मांडीवर माझ्या. अच्छा अच्छा, जुजूबाई कशी बेटा? जुजूबाई हो, बूम पाहिजे बूम. हो थांब पकडते. आजी आजी आजी. का झालं बबली? आजी मला लपायचं आहे. कुठे लपू मी? कुठे लप ना बाबा. राहून बबली, इकडे घरामध्ये लपते का? मम्मी बाहेर ऊन आहे ना, सगळेजण आतमध्येच लपून राहिले ना. मम्मी दादा कोणाकडे लपला? माहित नाही बा मला, इकडे तर नाही आला. बबली बाहेर खेळ, इकडे आतमध्ये नाही. मामी रागवेल ना. नाही रागवत मामीची, चांगले आहेत मामीची. तूच रागवते बाय. आई कशी बोलून राहिली आहे? मामीची चांगली आहे म्हणते, मला तूच रागवते म्हणते. म्हणजे मीच रागवते नाही? आजी सांग ना पटकन, सिटी ताई येईल ना. माझ्यावर कधी येईल आजी? सांग ना पटकन, कुठे लपू आजी? त्या रूम मध्ये जा, पडद्याच्या मागे टपशील जा. आई कशाला तिला तिकडे जा म्हटली बबलीला? बाहेर लपू द्यायला पाहिजे ना. खेळू दे ना व आता. ऊन आहे ना बाहेर, आणि नुसती काऊन रागवत राहते पोरांवर? आई रागवल्याशिवाय ऐकतच नाही. हो, रागवल्याशिवाय ऐकत नाही. प्रेमा नाही सांगत जा कधी. जेव्हा पाहिला तेव्हा रागवतच राहते, ओरडतच राहते बाबा पोरांवरती. आई मी का म्हणतो पाय, आता माझ्या पोरांनाही कपडे पाहिजेत. मला साडी पाहिजे. 2 वर्ष झालं माझ्या पोरांना कपडे नाही झाले. बोलत नाही का घरचे लोक? आम्ही आपल्या भाचींना कपडे घेतो. माझी मुलं येतात तर कपडे नाही घेऊन द्या ना, काही नाही. मग माझी सासू तर माहित आहे कशी बोलते, तर टचो बोलते ना. चुपचाप ऐकावं लागते मग मला. मागच्या वर्षी सस्ती सुस्ती साडी झाली होती मला. यावर्षी चांगली साडी पाहिजे. तूच तर गेली होतीस ना बेबी मागच्या वर्षी घ्यासाठी साडी. मग निवडता नाही आली चांगली साडी? कशी निवडलं असतं तर. वहिनी सोबत आली होती. वहिनी म्हणते 1000 रुपयापर्यंत साडी दाखवा म्हणते. मग मी बोललो असतो का तिथं? मग बोललो असतो तर तूच म्हणली असतीस. अहो, तर भावाचाही विचार करत जा थोडाशी. श्रीमंत आहे का तुझा भाऊ? तुमच्या घरची गोष्ट वेगळी आहे. 15 एकर शेतीच्या आहे, जावई वगैरेंच्या धंदाचा आहे. इकडून तिकडून पैसा येत राहते तुमच्या घरी. इथं कुठला पैसा येते सांग? जागाही होती 5 एकर, तर तुझ्या बापानं दारू पिऊ सगळी पीक भाग केलं. एकटा जागा ठेवला आहे. तर ते 1 एकर मध्ये खावापुरते होतात फक्त तांदूळ. ते काही नाही मला माहित आहे. दरवर्षी असाच रडगाणा राहते तुमच्या. तुला भेटतात ना महिन्याचे पैसे? सगळे पोरांनाच दे तू. वर्षातून 1 वेळा तर पोरीला कपडे घ्यावे लागतात. आजपर्यंत नाही बोलली, पण आता बोलल्याशिवाय होत नाही. तुम्ही सगळे लोक आपल्या बरोबर करता. वहिनी का साडीच नाही घेत? पोरींसाठी का कपडेच नाही घ्या? मलाही पाहिजे की नाही वर्षातून 1 वेळा चांगली साडी? ते काही नाही, तुझ्या महिन्याचे पैसे असतील जमा, देऊन देशील कपडे घ्यायला जाऊन. तर कुठले जमा आहेत बेटा? घरी अडचणीला द्यावा लागतात. दोनही पोरी बाहेर शिकून राहिल्या, त्यांनाही लागते पैसा. पिंकी तर जॉब करते म्हणतात ना. तिला कशाला खर्च लागते? तेच कमावते ना आता. 6 महिने नाही मिळणार आहेत ना पैसे आता. खर्च पाण्यापुरते देते खरा. घेऊन देईल ना बापा, घेऊन देईल. आता तुझ्या पोरीला कपडे घेऊन देईल. पण महागाचे कपडे नको घेशील. सस्ते सुस्ते नाही पाहिजेत माझ्या पोरांना कपडे. आता सांगतो मी, एक काम करशील, 5000 रुपये देऊन दे तू. मी आपल्या पोरांसाठी घेतो ना, आपल्यासाठी घेऊन टाकेन. का बापा कसे गोष्ट करते व बेबी? आता 5000 रुपये कुठले देईन मी? जास्तीत जास्त 1000 रुपये असतील माझ्याजवळ. घेऊन देईल ना. तुझ्या भाऊ काहून अशी करून राहिली? घेऊन देईल. हो, तूच म्हणलं आता यावेळेस माझ्या पोरांनाही पाहिजेत कपडे. तूच म्हणशील आता आहेस तू जिवंत. तर असे हाल आहेत. दरवर्षी कपडे नाही मिळत. मग नाही राहशील तर किती कपडे घेईल भाऊ? घेईल नाही तर का? तसं आहे का तुझा भाऊ? आता त्याची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, म्हणून थोडासा मागे पुढे पाहते घ्यासाठी. का करून राहिली पप्पा वहिनी? भूक लागून गेली तरी जेवायचा नाही बनवत ना, काही नाही. आपल्या घरी तरी लवकर जेवते माणूस. काऊन बेबी, नाश्ता नाही केली का तू? नाश्ता बनवला होता ना? केलं ना नाश्ता. नाश्ता आतापर्यंत बसून राहते का? आता भुकेची वेळ झाली जेवणाची, भूक नाही लागत का? कपडे धुत असेल ना आता कोणता? बबली चांगली लाग. मी पहिली झाले. स्वीटीला रेस्टिंग करशील. आजी इकडे बबली ताई आली का? नाही, इकडे नाही आली. तुझ्या अर्घ नाही का? हो ना आजी, माझ्या अर्घ नाही. बाहेर पाय, बाहेर. इकडे नाही आली. नाही आहे ना आजी, बाहेर पाहिली ना मी. नाही आहे, बघितली मी. स्वीटी, तिकडे कुठे चालली? घरामध्ये नाही आहे म्हटली ना. आजी पाहू तर दे मला. घरामध्ये जाणी होती ना. दुसरी बबली रेस. नाही, मी दुसरी म्हटली ना आधीच. बघ बबली, अशी रोंटी नको खाऊ. मी रेस लावली ना आधी. हात पुरला होता माझा. नाही बबली ताई, काही पण बोलते. मी त्याच्या आधी म्हटली दुसरी म्हणून. आता तुम्ही रोंटी खाता सगळी जण. मी नाही गेलो, मी चाललो घरी. स्वीटी इकडे ये. मी चालली घरी. तुम्ही असंच करता माझ्यावर गंध आली का? काऊन गुड्डी?
काही नाही आजी, स्वीटी नाराज होऊन घरी गेली. जाऊ दे आता, जेवण गिवण नाही करत का? हा, भूक नाही लागली? हो करतो ना आजी जेवण. जा बघ बरं गुड्डे, का करत आहे तुझी मम्मी तर? हा, जेवायचं बनव म्हणा. हो आजी. काय झालं आई, कशाला आवाज दिला? अहो बाबा, झाला नाही का? जेवण गिवण करायचं आहे की नाही? हा, भूक लागली ना. हो झालं नाही, तर कपडे होते धुवायचे तर म्हटले धुवून टाकते. मग जेवण केल्यानंतर आळस येते ना, मी धुतली पटापट आणि पिंकीनं पिळून वाळू टाकलं. आता ताटं लावतच होती, गुड्डी म्हणते आजी बोलवत आहे म्हणते. हट बाई, हे पोरगी ना बैर कनाडी आहे. तिला म्हटली जेवायचं बनव म्हणून सांग म्हटली तुझ्या मम्मीला, तर ते बोलवते म्हणून सांगते. कोणाकडे लक्ष राहते या पोरीच्या आता माहिती नाही. खेळण्यात धूम आहे मस्त. वहिनी पापड गिपड बनवले नाही तुम्ही? बनवला ना पापड वगैरे बनवली. तळले का मग? जेवणामध्ये पापड राहिले तर चांगलं जेवण होते. आमच्या घरी आम्ही दररोज तळतो पापड. हो तळते ना. आता किती वेळ लागते तळायसाठी पापड? चला ना आता. अरे सोनू, किती अंक आले तरी घोटी खुलेल का? नाही नाही आत्या, 1, 6 हे अंक आले तर घोटी निघेल बाहेर, नाही तर नाही. रे बाबा, माझ्याने तर लवकर ना 6 येतच नाही. सोनू, 2, 3 आले तर, 4 आले तर, 5 आले तर नाही निघणार का बाहेर घोटी? नाही ना मम्मी. काही नाही होत ना सोनू, कोणत्याही नंबरने खोलेल घोटी. नाही ना मम्मी, मजा नाही येत ना. वा मस्त आहे लुडोचा बोर्ड तर नवीनच. कधी घेतला हा लुडोचा बोर्ड? आत्या झाले 15-20 दिवस आणलं तर. हे पोरही ना राधाताई फालतू मध्ये पैसे नाश करतात. आपण कसे आधी मस्त बिड्यावर खडूनी नाही तर कोळशाने चौरस पाडत होतो मस्त, नाही? हो वहिनी, मस्त मजा येत होती. चंगा अष्टा म्हणत होतो नाही आपण. आणि आता ह्या इथं गोटे आहेत, आपण ते काच बांगड्याचे काच, कोणी काड्या कोणी गोटे. मी तर नेहमी गोटेच पकडत होते, तुम्ही बांगडीचे काच. हो, विशाला इथं खेळलाय. हो आत्या, खेळलो आहे ना, माहित आहे मला. पण त्या खेळामध्ये ना वहिनीच जिंकत होत्या. नाही राधाताई, नेहमी कुठं मी जिंकत होती, तुम्ही तर जिंकत होते ना. मग तिथं घरी खेळता का राधाताई तुम्ही? चौरस खेळता की तुमच्या पण इथं आहे लुडोचा बोर्ड? नाही बहिणी, आमच्या इथं नाही आहे हा बोर्ड वगैरे. आम्ही ना फरचीवरच मस्त चौरस काढतो. आत्या मग गोट्या पण नसतील ना तुमच्याकडे तर? नाही घोटी वगैरे काही नाही आहे, चिंचोरे आहेत ना त्याच्याने खेळतो आम्ही. आणि वालाचे दाणे, पोपटीचे दाणे, बांगडीचे काच, गोटे असे मग वेगवेगळे पकडतो. कोण कोण खेळता आत्या मग तुम्ही? मी खेळते, माझी जाऊ आहे, आई खेळतात आमच्या इथल्या, आणि माझे दीर. रोजच खेळता का राधाताई? नाही बहिणी, कुठं रोज खेळणं होते, कामच होतात बापा. दोघी जणी आहोत आम्ही, आणि माझे सासूबाई पण आहेत, तरी पण कामच होतात. लहान मुलं राहिले घरी तर कामच होतात ना. हो, आता हे लाडो झोपली आहे म्हणून खेळू देत आहे, नाही तर आता इथं घोटे ठेवला असतात का बोर्डवर, सगळं फेकफाक केलं असतं तिने. चला करा, सुरू करा. उठली बिटली लाडो, आता खेळ होणारच नाही, इथल्या इथंच राहून जाईल. हो ना, खेळ पूर्ण करायला 1.5 तास लागते वेळ. हो, 1.5 तास लागतेच. मी खेळू का? माझ्यापासून सुरुवात करू? नाही भाऊ, माझी अक्कल पाहिजे. मी खेळतो, दे माझ्याकडे तो. अरे तर मी आधी खेळतो, मग तू खेळ, मग मम्मी, मग आत्या. नाही मी माझ्यापासून सुरुवात होईल, दे मला, माझ्याकडे ते दे खोटी. अरे का खेळून राहिले तुम्ही? पप्पाजी, लुडो खेळत आहात आम्ही. हो, खेळता का तुम्ही? अरे तिथं 4च जण जमतात ना खेळायला. तुम्ही 4 जण तर खेळतच आहात ना. खेळत असाल तर मी उठते, तुम्ही बसा, तुम्ही खेळा. नाही मी आराम करतो आता. खेळा तुम्ही, खेळा. लाडूकडे लक्ष द्या ना, लाडू झोपली आहे. हो तिथंच जाऊन आराम करतो ना. उठली बिटली तर मग आणून द्याल इकडे. हो ठीक आहे. हे घे सोनू, घोटी घे, खेळ तू. अरे तिथं बोर्डावर डाईस कशाला टाकला? खाली टाक ना, एवढी जागा आहे तरी. फालतू त्या घोट्या इकडे तिकडे जातील नाही का? गलतीनं गेला ना भाऊ. डबल खेळू का मी? नाही डबल बिबल काही नाही. किती आले? 5 आले. मम्मीला देतो डाईस. किती आले मम्मी? 4 आले बाबा. घ्या राधाताई, तुम्ही खेळा आता. हो, आत्याला 6 येत होते, पलटला डाईस. तो डाईस ना बोर्ड वरून खाली घसरला म्हणून, नाही तर 6 आले असते. हो, ते 6 येत होते, पलटला डाईसच. 1 नाही तर 6, 1 नाही तर 6, 1 नाही तर 6. आले 6 आले भाऊ. तुला दाखव, आले का 6? नाही ना भाऊ, 2 आले. अबे हट, कोणाचीच घोटी नाही खुलली, कोणालाच 1 ना 6 नाही आले. अरे सोनू, मग 6 आल्यानंतर डबल हात खेळता ना तुम्ही? हो आत्या, 6 आले की डबल हात खेळायचा. आणि आत्या, मारतोड झाल्याशिवाय आतमध्ये घुसता नाही येत घरामध्ये. हो, तो तर माहित आहे म्हणा. दुसऱ्यांची गोटी मारावं लागते आधी, तेव्हाच मग आतमध्ये जाता येते घरात. चल खेळ सोनू, आत्याला माहित आहे, आत्या खेळतात. अरे कोणता का करून राहिली तू इकडे? आराम नाही करत का? करते ना आराम. आता हे भांडे बिंडे होते पडले तसेच. जेवण बिवण झाले तर घास घुस भरून घेते म्हटली. झाड झूड केली, सगळा कचरा लागत होता तर झाड झूड केली, भांडे घासली. मग घासली असती. आराम कर ना थोड्या वेळ. का आराम करायचा आहे? मग गई करावंच लागते ना. ते तसे भांडे बिंडे ठेवून आराम नाही करूशा वाटत.
झाली का झोप तुमची? थोडासा डोळा लागला. कुठं झोप लागते? हे पोराबारांची धिंगामस्ती सुरू आहे ना. चांगलं आहे ना, खेळून राहिले तर. नाही तर मग मोबाईल धरून बसतात मुलं. माठामध्ये थंड पाणी आहे का? हो आहे ना. आणून देऊ का? नाही, राहू दे, मी पितो. बाथरूम कडे जातो आधी. ताई झोपल्या का बाबा? राधा ताई आल्या तर जाईन म्हणत होती त्यांच्या भेटीला. येतात का तर विचारू का बाबा? वहिनी का करून राहिले? काय नाही ना ताई. बाबा झोपले नाही तुम्ही? मी तर म्हणले झोपले का बाबा? हो, डोळा लागला नाही. मार इकडे तिकडे धांग धिंग कुदून राहिले ना पोरं. ऐकून नाही राहिले बाबा अजिबात. आता सगळे 4 जण मिळले की नाही त्याच्यामुळे. हो, पण दुपारी झोपायला पाहिजे ना. एक नाही ऐकून राहिले. मी का म्हणतो वहिनी, जाऊन का? कुठं? सूर्यकांताच्या इथं येऊन म्हणत होती. सूर्यकांता ताईच्या इथं का? ठीक आहे ना. तर आता मनीनच म्हणत होती तुम्हाला. राधा ताई आली आहे इथं, ताईच्या इथं जाऊ म्हणून. जाऊ ना. तर आधी सूर्यकांताच्या इथं चालले जाऊ, मग नंतर शांतावहिनीच्या इथं जाऊ. कधी आली तर राधा ना कालच आली सकाळी. हो का? चला मग बसायला तरी जाऊ. हे पोरं काही झोपू नाही देत. सूर्यकांता म्हणते येते तर येत नाही म्हणते घराकडे. हो चला ना, चालले जाऊ. थोडासा चेहऱ्यावर पाणी बिणी घेते, केस बिस करते. करा. मी हे टोपल्यातले भांडे लावून घेते. वहिनी वाटला नव्हता माझा दुसरा नंबर येईल म्हणून. हो ना राधा ताई, तुमच्या तर घोट्या खुल्ल्याच नव्हत्या. खुल्ल्या होत्या ना वहिनी. सोनूनं किती घोट्या मारल्या ना माझ्या. हा मारत राहिला ना गोट्या म्हणून हारला. मजा येते ना भाऊ. हारलो तर का झालं? गोट्या मारण्यामध्ये मस्त मजा येते. मला तर वाटत होतं मी हारते का. मारतोडही नाही झाली लवकर माझी, आणि बाहेर होत्या सगळ्या गोट्या माझ्या. तर सोनूने एक वेळा पूर्ण गोट्या मारल्या, मग खुलत नव्हत्या. एक येत नव्हता, 6 नव्हते. आता शेवटी मस्त 6 आले. माझा दुसरा नंबर आला असता त्या. एका दाण्यासाठी राहिलो मी मागे. एक येतच नव्हता पिकायसाठी. तसाच होते खेळामध्ये. 1 अंकाची गरज राहिली तर एक नाही येत. हो ना मम्मी, आत्याची गोटी तर घराजवळच होती. 3 वेळ आत्याला 6 आले तर बापा पकूनच गेली आत्याची गोटी. झाला का लुडो खेळून? हो झाला ना जी. बाबा लाडूला कशाला आणले तर तुम्ही? अरे उठली ना लाडो, म्हणून घेऊन आलो इकडे. पप्पाजी कोण जिंकला असेल सांगा बरं. विशाल जिंकला असेल. नाही पप्पाजी, सांगा ना पप्पाजी कोण पहिला आला तर. तू आला असशील. नाही पप्पाजी, आता हारला. आता हारलो तर का भाऊ, नुसतं हारला म्हणून राहिला. मजा किती आली खेळामध्ये. हारणे जिंकणे तर राहतेच. मजा सांग ना किती आली तर. मजा आली की नाही? हो मजा तर मस्त आली म्हणा. नाही मजा खूप आली बाबा खेळण्यामध्ये. माझा तर हसू पोट दुखून गेला. हो बाबा वहिनी, माझाही ना हसू पोट दुखला. घरी खेळतो आम्ही पण एवढी मजा नाही येत. आज खूपच मजा आली. माझ्या गोट्या मारल्या सोनू ना. तुम्ही ना विशाल सोनूच्या मागे लागले मग त्याच्या गोट्या मारायसाठी. खूपच मजा आली या खेळामध्ये. असं म्हणजे राधा जिंकली वाटते. नाही भाऊ, मी नाही जिंकली, वहिनी जिंकल्या. बापरे, शांता जिंकली. हो मीच जिंकले. बापरे बाप. हो, माझा पहिला नंबर आला आणि राधाताईचा दुसरा. अरे रे, नाही हे पोरं हारले का? हो, विशालचा तिसरा आला आणि सोनूची तर 1 गोटी तिथंच आहे घरातच, बाहेर निघालीच नाही. का मम्मी तू पण? पहिले तर मीच जिंकलो असतो मम्मी, मारलो नसतो गोट्या तर. किती आत्याच्या गोट्या मारलो मी, भाऊच्या गोट्या मारलो. घे बाई राधा, लाडूला घे. पकडा ना आता तुमच्या जवळ आहे तर. रडून राहिले का? चला ठेवा बा, लुटो ठेवा बरं. खेळू दे ना पूर्ण. लाडू ना खेळू दे ना पूर्ण ना. उठले. शांता बनव ना आता चहा बनव. हो बनवते. मम्मी बघ लाडू आली खेळायला. खेळते का बाई लाडू? लुडो खेळते तू? मम्मी दे म्हणते. दे तिला गोटी दे बरं. खेळतो म्हणते, दे. अरे बापा, लाजली. लाडू लाजली. बुबू पाहिजे बाईला. बुबू खेळत बिळत नाही, बुबू पाहिजे म्हणते.